Hello friends, here in this video we are going to see a poem Father Returning Home written by Dilip Chitre. We have already seen the icebreaker questions in earlier video. Now let's see the introduction about the poet Dilip Chitre. Born in 1938, died in 2009. He was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत. बायलिंग्युअल म्हणजे द्विभाषिक. तर त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोघंही भाषांमध्ये बरेचसे असे पोएट्री केलेले आहेत आणि बऱ्याचशा इंग्रजी साहित्याचं त्यांनी मराठीमध्ये देखील ट्रान्सलेशन केलेलं आहे. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज ए मॅगझिन कॉलमनिस्ट. दिलीप चित्रे हे फक्त कवीच नाहीत तर ते एक वर्सेटाईल पर्सनॅलिटी आहे. वर्सेटाईल मीन्स अष्टपैलू. तर ते एक पेंटर पण आहेत, फिल्म मेकर देखील आहेत आणि मॅगझिन कॉलमनिस्ट देखील ते आहेत. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका, पॉप्युलर अभंगाज, स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकाराम. त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड देखील मिळालेला आहे एक कवी म्हणून. आणि त्यांचं सेज तुका नावाचं एक पॉप्युलर अभंग जे आहेत संत तुकारामांचे, तर त्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे. त्याला त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. ही हॅड स्टार्टेड translation of literary work of saints in Marathi at the age of 16. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. संतांचे जे लिटररी वर्क आहे, जे साहित्य आहे, तर ते मराठीमध्ये त्यांनी ट्रान्सलेट करण्याचं काम 16व्या वर्षी सुरू केलं. एक्झाईल, एलिएनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ are observed to be the major themes of his works. तर त्यांच्या ज्या कविता असतात तर त्या कवितांची खास करून जी थीम असते ती एक्झाईल, एलिएनेशन आणि सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ. दिस आर द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. आता याच्यामध्ये काही डिफिकल्ट वर्ड्स आपल्याला आलेले आहेत तर त्याचे मिनिंग आपण पाहू. एक्झाईल मीन्स वनवास. एलिएनेशन म्हणजे दुरावलेपण किंवा परकेपणा त्याला आपण म्हणू शकतो. आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे विभाजन किंवा विघटन. तर या पद्धतीचे थीम्स आपल्याला त्यांच्या पोएट्रीमध्ये किंवा त्यांच्या वर्क्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही जी कविता आहे तर त्यांचा जो कविता संग्रह आहे ट्रॅव्हलिंग इन अ केज याच्यामधून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. तर या कवितेमध्ये आपल्याला एक सामान्य ज्याला आपण चाकरमानी म्हणू शकतो तर त्याचं हुबेहूब वर्णन यांनी केलेलं आहे. सबर्बन म्हणजे शहरातला तो निवासी आहे. अँड कम्युटर मीन्स दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर, टिपिकली टू वर्क. कामानिमित्त ज्यांना नियमित स्वरूपाने प्रवास करावा लागतो त्यांना आपण कम्युटर म्हणू शकतो. तर अशा शहरी माणसाचं त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे.
It depicts his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. या कवितेमध्ये त्यांनी जो व्यक्ती आहे, शहरी व्यक्ती आहे, तर त्याचं जे रूटीन आहे तर ते कसं आहे, डल, मोनोटनस, एक्झॉस्टिंग आणि पिटिएबल. तर असे काही विशेषणं त्यांनी यूज केलेले आहेत. तर या पद्धतीचं वर्णन त्या शहरी व्यक्तीचं आपल्याला इथं पाहायला मिळेल. इट डिस्क्राइब द फोर्स्ड alienation at home which is reflected through the stale food and lack of sharing. या कवितेमध्ये आपल्याला फोर्स्ड alienation, मी आधीच तुम्हाला alienation मीनिंग सांगितलेलं आहे. alienation म्हणजे दुरावलेपण. ही थीम आपल्या या कवितेची आहे. तर ती कशातून रिफ्लेक्ट होते? स्टेल फूड. स्टेल म्हणजे त्याला आपण शिळे अन्न म्हणू शकतो. तर ते शिळे अन्न त्याला खावं लागतं आहे. आणि लॅक ऑफ शेअरिंग, तर जो मनुष्य आहे कवितेमध्ये, जे कॅरेक्टर इथं डेपिक्ट केलेलं आहे, तर त्याचे मुलं देखील त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही, त्याच्याशी काही गोष्टी शेअर करत नाही. तर या पद्धतीची एक मनस्थिती आपल्याला इथे त्या व्यक्तीची पाहायला मिळते. हिज चिल्ड्रन रेफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर who as a result is forced to retire into solitude. त्याचबरोबर आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळेल की जे मुलं आहेत ते देखील त्या हार्ड वर्किंग फादरशी, कष्टकरी जो पिता आहे, वडील आहेत, तर त्यांच्याशी त्यांचा जॉय असेल किंवा सॉरो असेल तर ते शेअर करायला तयार नाहीत. आणि म्हणून हे वडील एकाकी पडलेले आहेत. सॉलिट्यूड म्हणजे एकाकी. धिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. तर हे जे लोनलीनेस आहे, एकाकीपण आहे, तर हे कसलं प्रतीक आहे? मॅन्स आयसोलेशन फ्रॉम मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. मानवनिर्मित जे भौतिक जग आहे, या भौतिक जगापासून स्वतःला दूर करणं, हे जे दुःख आहे किंवा हे जे एकाकीपण आहे, हे आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट द पोएम इन डिटेल. फादर रिटर्निंग होम. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Here in this poem, we can say that the poet has given the personal touch. या कवितेमध्ये एक पर्सनल किंवा ऑटोबायोग्राफिकल स्केच आपल्याला पाहायला मिळेल. कवी या कवितेमध्ये स्वतःच्या वडिलांविषयी भावना व्यक्त करतायत. तर माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. कवीचे जे वडील आहेत तर ते संध्याकाळची जी उशिराची जी ट्रेन आहे तर त्या ट्रेनने ते प्रवास करतायत. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आणि तो जो प्रवास आहे तर तो कसा आहे, तर त्या ट्रेनच्या डब्यामध्ये ते उभे आहेत. अमॉंग सायलेंट कम्युटर्स. आणि कुठे उभे आहेत? ट्रेनच्या डब्यामध्ये. अमॉंग सायलेंट कम्युटर्स. तर जेवढे प्रवासी आहेत तर तेवढे सर्व शांत आहेत. इन द येलो लाईट. सबर्ब्स स्लाइड्स पास्ट हिज अनसीइंग आईज. आणि ते जे उपनगर आहे, सबर्ब्स म्हणजे उपनगर, तर त्या उपनगराची जी चित्र आहेत, स्लाइड्स आहेत, तर ती ट्रेन पुढे जाते आहे आणि ते सबर्ब्स, उपनगर मागे पडत जात आहे. आणि कवीचं
जे वडील आहेत तर त्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे, परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books is falling apart. Now, just in these 3 lines, the poet has described we can say that, have given the description about the father. How the father is? His shirt and pants are soggy. Soggy means पाण्यात भिजलेले, ओले झालेले, ओले चिंब झालेले. त्याचे जे शर्ट आणि पॅन्ट आहेत तर ते ओले चिंब झालेले आहेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. स्टेन्ड म्हणजे डाग, तर मड म्हणजे चिखल, तर चिखलाचे डाग त्याच्या रेनकोटवर आहेत. हिज बॅग स्टफेड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. तर त्याच्याकडे जी बॅग आहे तर ती बॅग स्टफेड विथ बुक्स म्हणजे गच्च भरलेली आहे. कशाने? पुस्तकांनी. तर ते पुस्तकं जे आहेत तर ते खाली पडायला करतायत, एवढ्या फुल ती बॅग भरलेली आहे. हिज आईज डिम्ड बाय एज. आणि ते जे फादर आहेत तर त्यांचे डोळे कसे आहेत? डिम्ड बाय एज म्हणजे वयामुळे क्षीण झालेले आहेत. इथे या फ्रेजने डिम्ड बाय एज याच्याने आपल्याला कळेल की जे फादर आहेत तर ते म्हातारपणाकडे आता झुकलेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आता त्यांच्या डोळ्यांना कशाची आस लागलेली आहे? फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आता त्यांना घराची ओढ लागलेली आहे. ह्युमिड मीन्स दमट. तर दमट असं वातावरण आहे, मान्सून सीझन आहे आणि काळोख पडतो आहे. तर अशी रात्र सुरुवात होते आहे, लेट इव्हिनिंग आहे आणि कवीच्या वडिलांना घराची ओढ लागलेली आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळेल की कामावरनं परत येताना कवीच्या वडिलांना घराची ओढ लागलेली आहे. इट मीन्स दॅट हिज चिल्ड्रन्स, हिज वाईफ आर वेटिंग फॉर हिम. त्याची वाट पाहत असतील आणि म्हणून त्याला घराची ओढ लागलेली असेल. इथं आपण असं समजू शकतो. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता कवीचे जे वडील आहेत तर ते ट्रेनच्या खाली उतरलेले आहेत प्लॅटफॉर्मवर. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. This line is very much significance. Like a word dropped from a long sentence. आता इथे आपण जर कधी लोकलमधनं प्रवास केलेला असेल तर या वाक्याच्या बाबतीत आपल्याला निश्चितच अनुभूती आलेली असेल. लोकलमधनं प्रवास करताना, खास करून मुंबईला आपण लोकलमधून प्रवास करत असू तर डब्यामध्ये चढताना आणि डब्यातून खाली उतरताना आपल्याला लक्षातही येत नाही की आपण कधी डब्यात चढतो आणि कधी डब्यातून खाली उतरतो. तर अशी कंडिशन तिथल्या प्रवाशांची असते. आणि हे कवीने कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे? लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. जसं आपण एखादं मोठं सेंटेन्स बोलत असू, वाक्य बोलत असू आणि त्या वाक्यामध्ये आपल्या तोंडातून जसं शब्द बाहेर पडतात अलगदपणे, सहजपणे, तर त्याप्रमाणे जे फादर आहेत, वडील आहेत, तर त्या ट्रेनच्या डब्यामधून बाहेर आलेले आहेत. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि आता ते घाईघाईने कुठं यायला निघालेले आहेत? घराकडे निघालेले आहेत.
across the length of the grey platform. The great platform. See the meaning of this word. It is grey due to cement. Here, grey suggests old age, dullness, sordidness of a father's life. तर परत एकदा इथं आपल्याला एक सिम्बॉलिझमचा वापर कवीने केलेला आहे. जे ग्रेट प्लॅटफॉर्म आहे, जे सिमेंटने ते बनलेलं आहे किंवा जुनं असं ते प्लॅटफॉर्म असेल, तर हे काय सजेस्ट करता आहे, तर जे फादर आहेत त्यांचं एज, त्यांच्या जीवनात असलेला डलनेस, याच्यातून आपल्याला अभिप्रेत आहे. अक्रॉस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. आता त्यांनी रेल्वे लाईन क्रॉस केलेली आहे. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. तर त्यांनी जे चप्पल्स घातलेले आहेत ते स्टिकी झालेले आहेत चिखलामुळे, तरी देखील ते चालण्याची घाई करता आहेत. घराकडे येण्याची त्यांना आतुरता वाढलेली आहे त्यांची. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. आता जे फादर आहेत, वडील आहेत, तर ते घरी पोचलेले आहेत आणि घरी पोचल्यानंतर इथं वेगळंच अपोजिट असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की दिवसभर काम केल्यानंतर वडिलांना घरी येण्याची उत्सुकता झालेली आहे आणि त्या उत्सुकतेपोटी मुलांना भेटण्यासाठी, पत्नीला भेटण्यासाठी, कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना घराची ओढ लागलेली असेल असं आपल्याला जाणवत होतं. परंतु घरी आल्यानंतर प्रत्यक्ष मात्र चित्र वेगळंच आहे. घरी आल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. हे कामावरनं घरी आल्यानंतर वडील चहा घेत आहेत, चहा पित आहेत आणि तो चहा कसा आहे, वीक आहे. वीक मीन्स कोल्ड, वी कॅन से. थंडगार चहा पित आहेत. इटिंग स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. आणि ते चहा सोबत काय खात आहेत, इटिंग स्टेल चपाती. स्टेल म्हणजे शिळी चपाती. तर ते शिळी चपाती खात आहेत, थंडगार चहा पित आहेत. इट मीन्स दॅट नो वन केअर्स अबाउट हिम. त्यांच्याविषयी कुणाला आत्मीयता आपल्याला जाणवत नाही, घरामध्ये प्रेम जाणवत नाही. हिअर वी कॅन ऑब्झर्व द पिक्चर. आपण या पिक्चरमध्ये पाहू शकतो की प्रवासी आहेत आणि सर्व प्रवासी डब्यामध्ये अतिशय शांतपणे प्रवास करतायत. सर्वांचे चेहरे डल आहेत. दे आर द कम्युटर्स. कम्युटर्स ते आहेत, नियमित प्रवास करणारे. तर याच्यावरनं दिसतं की त्यांच्या जीवनामध्ये जो उत्साह पाहिजे, जे चैतन्य पाहिजे, ते आपल्याला इथं दिसत नाही. ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट. आता थंड चहा पिऊन झालेला आहे, त्याच्यानंतर शिळी चपाती खाऊन झालेली आहे आणि वडील पुस्तक वाचून झालेले आहेत. आता ते काय करत आहेत, ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट. आता पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या टॉयलेटमध्ये गेलेले आहेत. टू कॉन्टेम्प्लेट. टू कॉन्टेम्प्लेट मीन्स थिंक डीपली. तर टॉयलेटमध्ये ते कशासाठी गेलेले आहेत, टू कॉन्टेम्प्लेट. त्याच्यावर जे रीडिंग त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर चिंतन करण्यासाठी ते गेलेले आहेत. जस्ट सी मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आणि ते चिंतन कोणत्या विषयावर करणार आहेत, एस्ट्रेंजमेंट म्हणजे एलिएनेशन. एलिएनेशन म्हणजे दुरावलेपण.
एकाकीपण ज्याला आपण म्हणू शकतो किंवा परकेपणा जो म्हणू शकतो, आपल्याच घरामध्ये आपल्याला मिळालेला जो परकेपणा आहे, तर हे त्यांना फील होतं आहे आणि म्हणून त्याच्यावर गहन असा विचार करण्यासाठी ते टॉयलेटमध्ये गेलेले आहेत. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर ते आता त्यांचे हातांचा थरकाप होतो आहे ॲट ए सिंक आणि ते हात धुत आहेत. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. ते गार असं थंडगार असं पाणी जे आहे तर ते त्यांच्या ब्राऊन हँड्स, दिस ऑल्सो अ काइंड ऑफ सिम्बॉल, हे देखील एक प्रतीक आहे. याच्यावरनं आपल्याला जे फादर आहेत तर त्यांचं वय झालेलं आहे हे आपण समजू शकतो. तर ते कोल्ड वॉटर जे आहे तर ते त्यांच्या हातावरनं खाली पडतं आहे. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज व्रिस्ट. आता ते जे पाणी आहे त्याचे काही ड्रॉपलेट्स क्लिंग मीन्स लटकणे. तर काही ड्रॉपलेट्स त्यांच्या ज्या ग्रे हेअर आहेत हाताचे, राखाडी केस, तर त्या राखाडी केसांवर काही ड्रॉपलेट्स पाण्याचे थांबलेले आहेत. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. तर त्यांना घरामध्ये कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं या ओळीतून आपल्याला समजतं आहे. His sullen children have often refused to share. sullen means bad tempered, किंवा आपण ज्यांना वाईट स्वभावाचे म्हणू शकतो. तर असे ते मुलं ज्यांना वडिलांची किंमत नाही, तर ते त्यांच्या जीवनातील जे जोक्स असतील किंवा सिक्रेट्स असतील, त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय चालू आहे या गोष्टी त्यांच्याशी म्हणजे वडिलांशी शेअर करायला ते तयार नाहीत. ही विल नाव गो टू स्लीप. आता ते त्यांच्या बेडवर जात आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. आणि रेडिओ त्यांनी ऑन केलेला आहे. रेडिओ ऑन करून ते स्टॅटिक मीन्स निष्क्रिय किंवा पॅसिव्ह असं आपण म्हणू शकतो. तर ते अतिशय निष्क्रियपणे रेडिओवर ते ऐकतायत. ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन थिंकिंग. आणि ते स्वप्न पाहत आहेत. कसलं स्वप्न पाहत आहेत? ऑफ हिज ॲन्सेस्टर्स. त्यांचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांचं ते स्वप्न पाहत आहेत. अँड ग्रँडचिल्ड्रन. आणि त्यांचे जे नातवंड असतील, म्हणजे एकाच वेळेस ते भूतकाळाचा पण विचार करतायत आणि येणारा जो भविष्य काळ आहे त्या भविष्य काळाचा पण ते विचार करतायत. थिंकिंग, याच्यावर ते विचार करतात. कारण प्रेझेंट जो आहे, जे वर्तमान आहे, त्या वर्तमानामध्ये त्यांना जे कुटुंब आहे, जी फॅमिली आहे, मुलं आहेत, यांच्याकडनं जे अटॅचमेंट त्यांना मिळाली पाहिजे तर ती अटॅचमेंट त्यांना मिळत नाही आहे. आणि म्हणून ते कुठंतरी आभासी विश्वामध्ये, आभासी जगामध्ये जगण्याचा प्रयत्न करतायत. ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन यांच्याविषयी ते विचार करतायत. ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. आणि नोमॅड्स मीन्स मायग्रंट्स, वॉन्डरर्स, भटके जीवन जगणारे जे होते. तर भटके जीवन जगणारे असे आपले जे पूर्वज होते तर ते कशा पद्धतीने सबकॉन्टिनेंट म्हणजे त्याला आपण उपखंड म्हणतो किंवा खंडपाय प्रदेश म्हणतो. तर ते कशा पद्धतीने नॅरो पास, अरुंद जागेमधून कशा पद्धतीने आले असतील याच्याविषयी गहन विचार ते आता करतायत. ओके, सो दिस वॉज द पोएम बाय दिलीप चित्रे. तर अशी ही एक सुंदर कविता आपण इथं पाहिलेली आहे.
कवितेची जी थीम आहे ती ॲलिएनेशन, म्हणजे ज्याला आपण दुरावलेपण किंवा परकेपणा म्हणू शकतो, अशी ही थीम आहे. एक व्यक्ती जो आहे ज्या कुटुंबासाठी अहोरात्र हार्ड वर्किंग करतो आहे आणि त्याच कुटुंबाकडनं त्याला लॅक ऑफ कन्सर्न पाहायला मिळतं आहे, रेफ्युजल पाहायला मिळतं आहे आणि म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळत नाही. तर अशी ही एक सुंदर पोएम आपण दिलीप चित्र्यांची पाहिलेली आहे. ओके, सो दिस इज वॉट सफिशियंट फॉर in this video. We will see the next poem in next video. Okay, thank you.